श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी 11:39 पर्यंत सौभाग्य योग राहील. यानंतर शोभन योग सुरू होईल. म्हणून भाऊबीजेच्या दिवशी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ 11:45 असेल. 5 दिवसांच्या दिवाळी सणाची सांगता भाऊबीजेने होते. भाऊबीज हा सण बहीण आणि भावावर विश्वास आणि प्रेमाचा आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी यमराज आपली बहीण यमुना यांना भेटायला आले आणि तेव्हापासून भाऊबीजेचा सण यमद्वितीयेचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. असे मानले जाते की एखाद्या शुभ मुहूर्तावर टिळक लावल्याने भावाला सौभाग्य प्राप्त होते आणि दीर्घायुष्य मिळते. भाऊबीजेचा हा सण फक्त टिळकापुरता मर्यादित नसून भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि ओढही दाखवतो. या विशेष दिवशी बहिणी आपल्या भावांसाठी आनंद आणि समृद्धीची इच्छा करतात आणि भाऊ देखील त्यांच्या बहिणींना प्रेम आणि संरक्षणाचे वचन देतात. एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी बहीण यमुनेने भाऊ यमराजाला गोलोकात जेवणासाठी बोलवले. यम बहिणीच्या घरी जायला निघाला, मात्र यमाने बहिणीच्या घरी जाण्यापूर्वी नरकातील लोकांची सुटका केली. त्यानंतर यमुनेने भाऊ यमराजाचे चांगले स्वागत केले. त्यानंतर चांगले खाऊ पिऊ त्यांना घातले. अशा प्रकारे बहीण भावाचे नाते अधिक घट्ट झाले. म्हणून भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. याशिवाय भगवान श्रीकृष्णाशी एक कथा जोडली गेली आहे. या कथेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुर राक्षसाचा पराभव करून आपली बहीण सुभद्रा यांना भेटायला गेले होते. तेव्हापासून हा दिवस भाऊबीजेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता या दिवशी आपण भावाचे रक्षण कसे करायचे आहे, तसेच ताटात कोणत्या वस्तू असायला पाहिजे, त्या गोष्टींचे महत्त्व काय आहे, तसेच या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात की ज्यामुळे आपल्या भावावरील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होतील, तसेच आपली पण जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती आर्थिक टंचाई दूर होईल. आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे देखील आपल्याला फळ मिळेल. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरील संकटे दूर होण्यासाठी. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण जर मेहनत घेतली आणि त्यासोबत जर आपल्याला नशिबाची साथ मिळाली तर आपण सर्व गोष्टी नक्कीच साध्य करू शकतो. आता आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, 2 थेंब गंगाजल आणि थोडेसे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. आता या सर्व वस्तू टाकून आपण अंघोळ केल्यानंतर या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त आपण काळा रंग चुकूनही परिधान करायचा नाही. मग काळ्या रंगाची बांगडी असेल, काळ्या रंगाची टिकली असेल तर या गोष्टी देखील आपण परिधान करायच्या नाही, कारण की आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो. आता आपण एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाट ठेवू शकता. फक्त दक्षिण दिशेला तोंड करून पाट ठेवायचा नाही. पाटाभोवती रांगोळी काढायची आहे. आता आपल्याला आपल्या भावासाठी ताट तयार करून घ्यायचं आहे. आपण या ताटामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकू हे ओलं करून घ्यायचं आहे, कारण की आपण आपल्या भावाला टिळक लावायचं आहे. तसेच आपण ताटामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा घ्यायच्या आहे. अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, अख्ख्या अक्षदा घ्यायच्या आहे. तसेच आपण सोन्याची एखादी वस्तू घ्यायची आहे. एक सुपारी देखील घ्यायची आहे. एक नाणं देखील आपण यामध्ये घ्यायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही घेऊ शकता. तसेच एखादा गोड पदार्थ घ्यायचा आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी तोंड गोड करण्याची प्रथा आहे. ओवाळणी झाल्यानंतर बहिणींनीही भावांना मिठाई खाऊ घालावी. असे मानले जाते की या दिवशी बहिणीच्या हाताने जेवण करणे भावासाठी खूप शुभ असते. त्यामुळे काहीतरी मिठाई आपण ताटामध्ये ठेवायची आहे. तसेच आपण या ताटामध्ये एक नारळ ठेवायचा आहे. आता आपण जे खोबरं मिळतं ते खोबरं आणि त्यासोबत आपण करगुटा देखील ठेवायचा आहे, किंवा काही ठिकाणी करगोटा देखील बोलतात. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे ताट बनवू शकता. आपण पहिल्यांदा आपल्या भावाला टिळक लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे. भावाने डोक्यामध्ये टोपी घालायची आहे. त्यानंतर भावाच्या खांद्यावरती तसेच डोक्यावरती आपल्याला अखंड अक्षदा टाकायची आहे. आता आपण जे काही सोन्याची वस्तू घेतली आहे ती देखील भावावरून ओवाळून टाकायची आहे. सुपारी आणि नाणं देखील भावावरून ओवाळून टाकायचं आहे.
आता यानंतर आपण भावाला ओवाळायचं आहे. ओवाळताना आपण इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे असे देखील म्हणू शकता किंवा माझ्या भावावरील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर होऊ दे अशी आपण मनोकामना करायची आहे. आता यानंतर आपण भावाला जो काही नारळ आणला होता तो नारळ आपण त्याला द्यायचा आहे. असे म्हणतात की फिरताना यमुनेने तिच्या भावाला एक सुका नारळ दिला होता. आजपासून तू दरवर्षी मला भेटायला नक्की येशील आणि हा नारळ तुला माझी आठवण करून देईल अशी कथा यामागे प्रचलित आहे. आता यानंतर आपण जे करगुटा आणि खोबरं घेतलं होतं ते देखील तुम्ही तुमच्या भावाला द्यायचं आहे आणि भावाने बहिणीला भेटवस्तू देखील द्यायची आहे. आपण ताट हे कधीच रिकामे ठेवायचे नाही. अगदी बहीण देखील भावाला भेटवस्तू देऊ शकते. आता आपल्याला या भाऊबीजेच्या दिवशी काही उपाय व सेवा देखील करायच्या आहे. भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई जाणवत असते. पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे त्याचे फळ हे मिळत नाही. मग आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी भावाने बहिणीने दोघांनीही घरामध्ये हा उपाय केला तरी पण चालेल. प्रत्येकाने हा उपाय प्रत्येकासाठी करू शकता. तर असे म्हणतात की पैसा हा नेहमी पैशाकडे खेचला जातो. त्याचप्रमाणे आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपण एक 10 रुपयाची नोट घ्यायची आहे किंवा 20 रुपयाची नोट घेऊ शकता किंवा 100 रुपयाची नोट घेतली तरी पण चालेल. तसेच आपल्याला दालचिनी देखील घ्यायची आहे. आता दालचिनी घेतल्यानंतर आपल्याला या दालचिनीला 10 रुपयाची नोट गुंडाळायची आहे. गोल गोल आपण दालचिनीला 10 रुपयाची नोट ही गुंडाळावी. आता याला आपण पिवळा धागा बांधायचा आहे. पिवळा धागा जर तुमच्याकडे जर नसेल तर आपण एक दोरा घ्यायचा आहे. त्याला थोडीशी हळद लावायची आहे. तो पिवळा करून घ्यायचा आहे आणि हा दोरा आपण त्या नोटेला व दालचिनीला बांधायचा आहे. आता हे बांधून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर देखील त्यावरती थोडेसे ठेवू शकता. ही दालचिनी आपल्याला माता लक्ष्मीसमोर थोड्या वेळ ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा अगदी पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहे, ज्या काही पैशांबाबत, आर्थिक टंचाईबाबत अडचणी आहे त्या आपण माता लक्ष्मीला या दिवशी सांगायच्या आहे. आता हा उपाय करत असताना आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित ठेवायचा आहे. आता ही दालचिनी आपल्याला माता लक्ष्मीसमोर थोड्या वेळ तशीच ठेवायची आहे. आता थोडा वेळ झाल्यानंतर अगदी 15 मिनिटानंतर किंवा 20 मिनिटानंतर ही दालचिनी आपण तिथून उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथे पण पैसा ठेवता तिथे ठेवली तरी पण चालेल. अगदी पॉकेटमध्ये, पर्समध्ये देखील आपण ही दालचिनी ठेवू शकता. यामुळे आपल्याकडे पैसा येण्यास मदत होईल व आपल्याकडे माता लक्ष्मी ही स्थिर राहील. आपल्या ज्या काही पैशांच्या टंचाई आहे त्या दूर होतील. आता हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.